बायकोच्या स्तनाला स्पर्श. पण योग्य पद्धत माहीत आहे का? स्तन हा स्नायू नसून मऊ उतींनी बनलेला भाग असल्यामुळे जास्त दाबल्यास वेदना होऊ शकतात. त्यामुळे नात्यातील शारीरिक जवळीक ही फक्त शारीरिक क्रिया नसते, तर ती प्रेम, विश्वास, सुरक्षितता आणि भावनिक जुळवणूक यांचा सुंदर संगम असतो. अनेक नवरा बायको एकमेकांना स्पर्श करून आपले प्रेम व्यक्त करतात. पण बायकोच्या स्तनाला स्पर्श करताना योग्य सेक्स एज्युकेशन आणि समज असणे खूप गरजेचे असते. कारण हा स्त्रीच्या शरीरातील अत्यंत संवेदनशील आणि भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा भाग असतो. जर स्पर्श योग्य पद्धतीने, सौम्यपणे आणि संमतीने केला तर तो नात्यात अधिक जवळीक निर्माण करू शकतो. पण चुकीच्या पद्धतीने केला तर अस्वस्थता किंवा दुरावा देखील निर्माण होऊ शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संमती. लग्न झाले म्हणून प्रत्येक वेळी स्त्री तयार असेलच असे नसते. तिचा मूड, मानसिक अवस्था, थकवा, आरोग्य किंवा दिवसातील अनुभव यावर तिची इच्छा अवलंबून असू शकते. त्यामुळे स्पर्श करण्यापूर्वी तिच्याशी प्रेमाने बोलणे, हलके हसणे किंवा तिच्या डोळ्यात बघून संकेत घेणे हे खूप प्रभावी असते. तुला ठीक वाटतंय तिच्या मनात देखील. स्पर्शाची सुरुवात नेहमी अप्रत्यक्ष आणि नैसर्गिक असावी. थेट स्तनाला स्पर्श करण्याऐवजी आधी मिठी मारणे, खांद्यावर हात ठेवणे, केसांवरून हात फिरवणे किंवा पाठीवर हलका स्पर्श करणे यामुळे तिचे शरीर आणि मन रिलॅक्स होते. जेव्हा ती तुमच्याकडे अधिक जवळ येते, तुमचा स्पर्श स्वीकारते किंवा स्वतःहून जवळीक दाखवते, तेव्हा हळूहळू स्तनाच्या भागाकडे स्पर्श जाऊ शकतो. हा प्रवास संयमाचा असतो, घाईचा नाही. स्तनाला स्पर्श करताना हात उबदार आणि हालचाल सौम्य असावी. अचानक जोरात पकडणे किंवा दाबणे टाळावे. अनेक स्त्रियांना हलक्या गोलाकार हालचाली, मऊ स्पर्श किंवा फक्त हात ठेवून जवळ घेणे जास्त आवडते. प्रत्येक स्त्रीची आवड वेगळी असते, त्यामुळे तिच्या प्रतिक्रिया आणि बॉडी लँग्वेज समजून घेणे खूप गरजेचे आहे. जर ती रिलॅक्स दिसत असेल, हसत असेल किंवा तुमच्याकडे ओढली जात असेल तर तिला आराम वाटत आहे असा संकेत असू शकतो. बायकोचे स्तन दाबणे योग्य आहे का हा प्रश्न अनेक नवरा बायको किंवा पार्टनरच्या मनात येत असतो. सेक्स एज्युकेशनच्या दृष्टीने पाहिलं तर ही गोष्ट पूर्णपणे चुकीची किंवा पूर्णपणे योग्य अशी नसते, तर ती नात्यातील समजूत, प्रेम, संमती आणि आराम यावर अवलंबून असते. जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांवर प्रेम करतात आणि एकमेकांसोबत सुरक्षित व आरामदायी वाटतं, तेव्हा शारीरिक स्पर्श हा त्या नात्याचा एक नैसर्गिक भाग बनतो. स्तन हे स्त्रीच्या शरीरातील संवेदनशील भाग असल्यामुळे हलका आणि प्रेमळ स्पर्श काही महिलांना आनंददायी वाटू शकतो, ज्यामुळे जवळीक आणि भावनिक कनेक्शन वाढू शकतं. पण इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संमती होय. जर बायकोला किंवा पार्टनरला हा स्पर्श आवडत नसेल, वेदना होत असतील किंवा ती अस्वस्थ वाटत असेल तर जबरदस्ती करणे नात्यासाठी हानिकारक ठरू शकते. चांगल्या नात्यात संवाद खूप महत्त्वाचा असतो. एकमेकांना काय आवडतं, काय नाही हे शांतपणे बोलून घेतल्याने विश्वास वाढतो आणि गैरसमज टाळता येतात. त्यामुळे कोणताही शारीरिक स्पर्श करण्यापूर्वी पार्टनरची भावना समजून घेणे गरजेचे असते. शारीरिकदृष्ट्या पाहिलं तर स्तनांमध्ये अनेक नर्व एंडिंग्स असतात. त्यामुळे हलका स्पर्श किंवा सौम्य दाब मेंदूपर्यंत आनंदाचे सिग्नल पोहोचवू शकतो. यामुळे शरीरात रिलॅक्स वाटणारे आणि जवळीक वाढवणारे हॉर्मोन्स रिलीज होऊ शकतात. मात्र जास्त जोराने दाबल्यास वेदना, सूज किंवा दुखापत होण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी हलक्या आणि काळजीपूर्वक पद्धतीने वागणे आवश्यक असते. भावनिकदृष्ट्या देखील ही गोष्ट महत्त्वाची असते. काही महिलांना अशा स्पर्शातून प्रेम, आकर्षण आणि सुरक्षिततेची भावना मिळू शकते, तर काहींना तो स्पर्श अनकम्फर्टेबल वाटू शकतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असतो हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. नात्यात आधीच तणाव किंवा भांडणं असतील तर अशा स्पर्शामुळे जवळीक वाढण्याऐवजी दुरावा वाढू शकतो. म्हणून फक्त शारीरिक नव्हे तर मानसिक आणि भावनिक वातावरणही सकारात्मक असणे महत्त्वाचे आहे. काही परिस्थितींमध्ये स्तन दाबणे टाळणे योग्य ठरते.
जसे की स्तनात वेदना, इन्फेक्शन, शस्त्रक्रियेनंतरचा काय, गर्भधारणेतील काही टप्पे किंवा स्तनपानाचा काय. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे सुरक्षित असते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पार्टनरने स्पष्टपणे नकार दिला असेल तर त्या निर्णयाचा आदर करणे हेच खऱ्या अर्थाने प्रेम आणि समजूत दाखवते. पण जर ती थोडी दूर होत असेल, शरीर ताठ करत असेल किंवा शांत होत असेल तर लगेच थांबणे योग्य ठरते. कारण जबरदस्ती किंवा दुर्लक्ष केल्यास नात्यात ताण निर्माण होऊ शकतो. खरे प्रेम म्हणजे पार्टनरच्या भावना समजून घेणे आणि तिचा निर्णय मान्य करणे. अनेक वेळा पुरुष नकळत जास्त दाबणे किंवा खडबडीत स्पर्श करतात. स्तन हा स्नायू नसून मऊ उतींनी बनलेला भाग असल्यामुळे जास्त दाबल्यास वेदना होऊ शकतात. विशेषतः मासिक पाळीच्या आधी किंवा गर्भधारणेनंतर स्तन अधिक संवेदनशील होतात. अशा वेळी स्त्रीला स्पर्श नको वाटणे पूर्णपणे नैसर्गिक आहे. तिच्या या भावनेचा आदर करणे म्हणजेच नात्यातील परिपक्वता. संवाद हा जवळकीचा सर्वात मजबूत पाया असतो. असा स्पर्श ठीक आहे का किंवा मी थांबू का असे साधे प्रश्न देखील विश्वास वाढवतात. काही स्त्रियांना त्यांच्या आवडी व्यक्त करायला वेळ लागतो. त्यामुळे संयम ठेवणे आणि तिचे ऐकणे महत्त्वाचे आहे. जेव्हा ती मोकळेपणाने बोलू लागते तेव्हा नात्यातील अंतर कमी होते. शारीरिक स्पर्श हा केवळ उत्तेजनेसाठी नसून भावनिक कनेक्शन वाढवण्यासाठी असावा. दिवसभर तिच्यासोबत वेळ घालवणे, तिची काळजी घेणे, तिच्या भावना समजून घेणे या गोष्टींमुळे रात्रीची जवळीक अधिक नैसर्गिक आणि आनंददायी बनते. अचानक फक्त शारीरिक अपेक्षा ठेवण्यापेक्षा प्रेमळ वागणूक स्त्रीच्या मनात विश्वास निर्माण करते. कधीकधी स्त्रीला स्वतःच्या शरीराविषयी संकोच वाटू शकतो. प्रसूतीनंतर, वजन बदलल्यावर किंवा वय वाढल्यावर आत्मविश्वास कमी होणे सामान्य आहे. अशा वेळी स्तनाला स्पर्श करताना तिचे कौतुक करणे, तू खूप सुंदर आहेस असे सांगणे हे तिच्या मनाला खूप बळ देते. अशा शब्दांमुळे स्पर्श अधिक अर्थपूर्ण वाटतो. स्वच्छता आणि वातावरण याचाही जवळीकीवर परिणाम होतो. स्वच्छ हात, ताजेपणा आणि शांत वातावरण यामुळे दोघांनाही आराम वाटतो. हलके संगीत, मऊ लाईट किंवा एकांताचा वेळ यामुळे भावनिक जुळवणूक अधिक मजबूत होते. लक्षात ठेवा, इंटरनेट किंवा चित्रपटांमध्ये दाखवलेली प्रत्येक गोष्ट वास्तवात योग्य असेलच असे नाही. खरे सेक्स एज्युकेशन म्हणजे पार्टनरला समजून घेणे, तिच्या भावना आणि मर्यादा मान्य करणे. तुलना करण्याऐवजी स्वतःचे नाते जपणे जास्त महत्त्वाचे आहे.